लोक जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात. सोशल मीडियावर पसरलेल्या अनेक अफवांवरही लोक सहजपणे विश्वास ठेवतात. अशातच अनेक लोकांना असं वाटतं की जास्त शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं. हे खरं आहे की खोटं यावर आज आपण बोलणार आहोत. हे खरं आहे की वजन वाढण्याचं जे कनेक्शन आहे ते तुमच्या सेक्स हार्मोन्सशी संबंधित आहेत. जर सेक्स हार्मोनमध्ये अनियंत्रितला आली तर वजन वाढू लागतं. पण हेही खरं आहे की शारीरिक संबंध ठेवल्याने कॅलरीही बर्न होतात. शारीरिक संबंध एक उत्तम एक्सरसाइज मानली जाते. त्यामुळे हे सत्य नाही की शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं. पण जर सेक्स हार्मोनच्या असंतुलनामुळे वजन वाढतं, तर असं का होतं हे जाणून घेऊया. अनेकांमध्ये असंतुलित हार्मोनची स्थिती बघितली जाते. तर याची अनेक कारणे आहेत. ज्यातील एक कारण आहे जेनेटिक. जर तुमच्या पूर्वजांमध्येही सेक्स हार्मोनचं असंतुलन होत होतं, तर ते तुमच्यातही होऊ शकतं. जर कुणाचे हार्मोन असंतुलित आहेत, तर हेच गरजेचं नाही की प्रत्येक वेळी कारण जेनेटिकच असेल. कारण जास्त करून याची वेगवेगळी कारणेही असतात. जसे की स्ट्रेस, डाएट, चुकीची लाईफस्टाईल यासोबतच एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन इत्यादी हार्मोन आहेत, जे वजन वाढण्याचं कारण ठरतात. हार्मोनमध्ये असंतुलन झाल्यावर काय लक्षणे दिसतात हे आपण पाहू. ज्या लोकांमध्ये हार्मोन्स असंतुलित होतात, त्यांच्या कमरेवर आणि मांड्यावर जास्त फॅट जमा होतं. म्हणजे जर तुम्हाला कमरेवर आणि मांड्यावर जास्त फॅट दिसत असेल, तर समजून घ्या की तुमचे हार्मोन असंतुलित होत आहेत, जे तुम्हाला ठीक करण्याची गरज आहे. महिलांमध्ये असंतुलित हार्मोनची अनेक कारणे असू शकतात. जसे की पिरियड्सची तारीख मागे-पुढे होणे, हा तुमचे हार्मोन असंतुलित होत असल्याचा संकेत आहे. याने तुमच्यातील फॅट वाढू लागतं. यासोबतच महिलांना हॉट फ्लॅशेस होणं, हे तेव्हाच होतं जेव्हा हार्मोनचे असंतुलित होतात. जर महिलांना अचानक गरमी लागू लागते, तर समजून घ्या की त्यांना हॉट फ्लॅशेस आहे. हॉट फ्लॅशेस एंडोक्राईन हार्मोन असंतुलित झाल्याने होतं. जर महिलांची वजायना पुन्हा पुन्हा ड्राय होत असेल, तर हेही एक मोठं कारण आहे की तुमचे हार्मोन असंतुलित होत आहेत. जर तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल किंवा झोप येत नसेल, तर तुमचे हार्मोन्स असंतुलित झालेले असू शकतात. याने तुमच्यातील फॅटही वाढतो. जर तुमचा मूड नेहमी स्विंग होत असेल, तर हा पण एक संकेत आहे की तुमचे हार्मोन्स असंतुलित आहेत. बऱ्याच लोकांना अचानक राग येतो किंवा त्यांना अचानक ताण जाणवतो. यालाच मूड स्विंग म्हणतात. जर तुमचे हार्मोन असंतुलित आहेत, तर तुमची सेक्स ड्राईव्ह ही कमी होईल. सोबतच तुम्हाला डिप्रेशनची ही समस्या असेल, तर तुमचे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. शारीरिक संबंध ठेवल्याने फॅट वाढत नाही, पण जर तुमची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलत असेल, तर तुमच्यातील फॅट वाढू शकतात. जर तुम्ही जास्तच कम्फर्ट झोनमध्ये गेला असाल, तर हे हार्मोन असंतुलनाचं एक मोठं कारण आहे. याच कारणाने तुम्ही लठ्ठ होत असता. तसेच बरेच लोक फास्ट फूड जास्त खातात, त्याच्यातही फॅट वाढतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.